किडनीचा कॅन्सर होतो म्हणूनच पूर्वी जी रॅन्टॅक आणि झिंटॅक या नावाने फेमस 2 अँटासिड होत्या, त्या किडनीचा कॅन्सर होतो या रिस्कनेच त्या आता इंडियात बॅन केलेल्या आहेत. आता बोलता बोलता तुम्ही बोललात की पित्त शोषक आहार, म्हणजे असे कुठले घटक आहेत का ते पित्त शोषक आहेत, ऍटलिस्ट विदिन अ वीक किंवा अल्टरनेट डेज ते तुमच्या आहारात असावे? तुम्ही अधिक मात्रेत खात असाल पण पथ्यकर खात असाल तर तुम्हाला वाटतं की अरे तरी कशी काय ऍसिडिटी झाली. आम्ल जे पदार्थ आहेत, आम्ल म्हणजे आंबट रसाचे, मग दही, ताक, चीज यासारख्या गोष्टी जर प्रमाणापेक्षा अधिक खाल्ल्या गेल्या किंवा चुकीच्या सीझन मध्ये खाल्ल्या गेल्या, भूक नसताना खाल्ल्या गेल्या, तर शरीरात पित्ताचं प्रमाण वाढून ऍसिडिटी होत असते. ते आम्ल जो गुण आहे पित्ताचा तो पित्तात नाहीच आहे, तो तयार झालाय म्हणून ऍसिडिटी होत असते. तर तो आम्ल गुण घालवणं ही त्याची ट्रीटमेंट आहे, पित्त न्यूट्रलाइज करणं ही त्याची ट्रीटमेंट असते. त्यामुळे ते तुम्ही वारंवार करत राहिला तर मग पुढे लिव्हरवर परिणाम होतो, फॅटी लिव्हर होतं किंवा पोटाचे इतर आजार निर्माण होतात, कारण तुम्ही मेन कॉजला ट्रीटच नाही करत. अजून एक सर खूप कॉमन असतं, म्हणजे आपल्याला कुठे प्रवासाला जायचं असेल तर बऱ्याच लोकांना ना पोटात मळमळ होते, उलटीचा त्रास व्हायचा चान्सेस असतात. मग ती उलटीची एक गोळी घेतली जाते किंवा मळमळची एक गोळी घेतली जाते आणि ते थांबवलं जातं. मग ते पण ऍसिडिटीशीच रिलेटेड आहे का, किंवा त्याच्यात काय वेगळे गोष्टी असतात? तरी 10 ते 2 ची जी वेळ आहे ती मात्र खाण्याची वेळ नसून ती पित्ताची वेळ असली तरी ती झोपण्याची वेळ. तर 10 ते 2च्या मध्ये जर तुम्ही जागे असाल तर जागं असल्यामुळे पित्त वाढत असतं, कफाचा लेअर असतो तोच त्याने झिजायला लागतो आणि मग पोटात अल्सर होणं आणि अल्सर होऊन ते फुटून मग रक्त पडणं, उलटी वाटे किंवा जुलाबा वाटे, हे सगळे त्रास चालू होतात. आणि शिवाय अन्नपचन अजून बिघडत जातं. त्यामुळे उलटी रेग्युलर काढणं हा काही पित्त किंवा आम्लपित्ताचा उपाय नाहीये. बरेचसे आम्लपित्ताचे पेशंट फक्त नॉर्मल औषधं घेऊन आणि डाएट कंट्रोल करून पूर्णतः बरे होतात. तर पोटातलं जे एक्सेस ऍसिड आहे किंवा एक्सेस पित्त जे आहे ते कायमच शौचावाटेच बाहेर. बेसिक मेडिसिन सजेस्ट करू शकता का सर व्ह्युअर्स लोकांसाठी, की ऍसिडिटी झाला हे घ्या इन्स्टेड ऑफ पॅन्टा ऍसिड किंवा पॅन्डी सारख्या मेडिसिनपेक्षा आयुर्वेदिक हे मेडिसिन्स ऍटलिस्ट ओटी सुद्धा तुम्ही घेऊ शकता, ओव्हर द टेबल तुम्ही घेऊ शकता. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहजावन होता नाम घ्या पुकाचे, उदर भरण नोहे जानिजे यज्ञ कर्म. खरं तर आपण अन्न घेताना ही प्रार्थना म्हणतो, जे आता बऱ्याचदा आपण विसरत चाललो आहोत. पण आपण इथे म्हणताना शेवटी म्हणतो की अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आणि उदर भरण्यासाठी म्हणजे पोट भरण्यासाठी आपण ते घेतो. पण अन्न आणि पोट ह्यांचा जो संबंध आहे आणि तोच सगळा संबंध आपण आपल्या या सिरीजमधून बघणार आहोत. या सिरीजमध्ये आपण आयुर्वेदातील वेगवेगळ्या डॉक्टरांना भेटणार आहोत आणि जाणून घेणार आहोत पोट, त्याच्याशी संबंधित असणारे विकार, मग जसं की ॲसिडिटी असेल, त्याच्यानंतर पोटाचे काही विकार असतील, त्याच्यानंतर या सगळ्यामुळे घडणारे कॉन्स्टिपेशन किंवा मूळव्याधासारखे विकार असतील, या सगळ्यावरची डिटेल माहिती. आणि हा एपिसोड तुमच्यासमोर दर शुक्रवारी आपण घेऊन येणार आहोत. तर आज आपण पहिल्यांदा आपल्यासोबत डॉक्टर मल्हार सर आहेत, ज्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत ॲसिडिटी म्हणजे नेमकं काय असतं, त्याची कारणं काय आहेत, त्याची लक्षणं काय आहेत आणि त्याच्यावर कुठले घरगुती उपाय केले पाहिजेत, त्याचबरोबर आपल्या लाईफस्टाईलमध्ये कुठले छोटे मोठे चेंजेस केले पाहिजेत सो दॅट आपण ॲसिडिटी पूर्णपणे बरी करू शकतो आणि आपल्या उदरासाठी खूप चांगला मार्ग मोकळा करू शकतो. त्या एपिसोड शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आणि चला गप्पांना सुरुवात करूयात डॉक्टर मल्हार सरांसोबत. मल्हार सर जवळपास गेली 5 ते 6 वर्ष आयुर्वेदिक प्रॅक्टिसमध्ये आहेत आणि त्यांचा हातखंड आहे घरगुती उपायांमध्ये. तर चला जाणून घेऊयात सगळ्या गोष्टी इन डिटेल मल्हार सरांकडून. नमस्कार मल्हार सर. नमस्कार सर, तुमचं गोळाबेज पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. जसं आता सुरुवातीलाच मी बोललो की ॲसिडिटीबद्दल आम्हाला जाणून घ्यायचं, तर मला सगळ्यात पहिलं हे जाणून घ्यायचं की ॲसिडिटी म्हणजे नेमकं काय असतं. कारण बऱ्याच असं होतं की थोडंसं मळमळ झाली आहे, थोडंसं पोटामध्ये डचमळत आहे किंवा थोडंसं अनइझी वाटतं तर लोक त्याला ॲसिडिटीचं नाव देतात. बरोबर. पण नेमकं ॲसिडिटी म्हणजे नेमकं काय असतं? तर ऍसिडिटी म्हणजे आयुर्वेदात जर कोरिलेट करायचं झालं तर आम्लपित्त नावाचा एक व्याधी वर्णन केलेला आढळतो. तर मुळात पहिले जे मूळ 3 ग्रंथ आहेत आयुर्वेदाचे, चरक, सुश्रुत आणि वाग्भट, हे आता क्रमाने, चरक सगळ्यात जुना ग्रंथ अवेलेबल असलेला, त्यानंतर सुश्रुत संहिता आणि मग वाग्भट संहिता, हे 3 क्रमाने आहेत. त्याच्यात ऍसिडिटी किंवा आम्लपित्ताचं डायरेक्ट वर्णन आढळत नाही, पण पित्त वाढलेलं अजीर्ण असं म्हणून विदग्धाजीर्ण असं त्याचं वर्णन आढळतं. त्यानंतर लेटेस्ट काश्यप संहिता म्हणून एक ग्रंथ आहे, त्याच्यात मात्र आम्लपित्ताचं पूर्ण वर्णन आहे. तर लोक सगळ्याच कुठल्याही पोटात काही अनइझीनेस झाला तर त्याला ऍसिडिटी असं म्हणतात. पण ऍक्च्युअल ऍसिडिटी म्हणजे पोटात जळजळ होणं, ते आंबट उलटी होणं किंवा कडू उलटी होणं आणि मग उलटी किंवा जुलाब झाल्यावर बरं वाटणं,
हा जो आजार आहे तो स्पेसिफिकली ऍसिडिटी म्हणून जातो. बाकी जे मळमळ होणं किंवा गॅसेस होणं हे ऍक्च्युली वेगळे आजार ओके. मानले जातात. पण म्हणजे ऍसिडिटी किंवा आता जसं तुम्ही म्हणाला अम्लपित्त, हं. हे होण्याची काही प्रमुख कारणं आहेत का किंवा काही प्रमुख गोष्टींमुळे ते होतं का? येस. तर सगळ्यात प्रमुख कारण असं आहे की पोटाचा ऍसिडिटीच असं नाही, पोटाचा कुठलाही आजार हा चुकीचं अन्न किंवा मग गरजेपेक्षा जास्त अन्न या दोन्हीपैकी एक घडल्याशिवाय होतच नाही. ओके. तर सेम 2 कारणं ऍसिडिटीला लागू होतात. पण त्या कारणांमध्ये जी कारणं पित्त वाढवणारी आहेत, म्हणजे तुम्ही चुकीचं खात असाल, पण ते खूप जास्त तिखट किंवा आंबट खात असाल किंवा नॉर्मल क्वांटिटीत खाऊन सुद्धा काहीतरी खूप जास्त ग्रेव्हीवालं, मसालेदार, जळजळीत असं खाल्ल्यामुळे ऍसिडिटी होत असते. किंवा जर तुम्ही अधिक मात्रेत खात असाल, पण पथ्यकर खात असाल, तर तुम्हाला वाटतं की अरे तरी कशी काय ऍसिडिटी झाली. तर आम्ल जे पदार्थ आहेत, आम्ल म्हणजे आंबट रसाचे, मग दही, ताक, चीज यासारख्या गोष्टी जर प्रमाणापेक्षा अधिक खाल्ल्या गेल्या किंवा चुकीच्या सीझनमध्ये खाल्ल्या गेल्या, भूक नसताना खाल्ल्या गेल्या, तर शरीरात पित्ताचं प्रमाण वाढून ऍसिडिटी होत असते. आणि जनरली लक्षणांमध्ये काय काय बघायला मिळतं? कारण जसं तुम्ही मगाशी सांगितलं की पोटात जळजळ होणं, पण माझ्यासोबत बऱ्याचशा अजून काही लक्षणं असतील की ज्याला आपण ऍसिडिटीमध्ये कन्व्हर्ट करू शकतो किंवा ऍसिडिटी म्हणून कन्सिडर करू शकतो, तर ती कुठली असू शकतात? तर सगळ्यात प्रमुख लक्षण हे पोटात आग पडणं किंवा जळजळ होणं किंवा वर पित्त येतं, ढेकरे बरोबर वर जळजळ होतीये छातीत असं वाटणं, हे सगळ्यात प्रमुख लक्षणं ऍसिडिटीची असतात. मग त्याबरोबर मायग्रेन सारखं म्हणजे डोकं दुखणं ज्याला आपण म्हणतो, किंवा डोक्यात काहीतरी जोरजोरात कोणीतरी मारतंय अशा प्रकारची जी वेदना असते. डोकं जड होणं वेगळं असतं आणि डोक्यात मारल्याप्रमाणे वेदना होणं वेगळं असतं. तर डोक्यात मारल्याप्रमाणे वेदना होत असेल तर ती जनरली पित्तामुळे असते आणि ती ऍसिडिटीशी बरेचदा कनेक्टेड असते. किंवा मग काही थोडंसं तिखट किंवा आंबट जास्त खाल्लं की लगेच जुलाब होतात आणि आग होते संडासच्या जागी, तर हे सुद्धा एक ऍसिडिटीचाच प्रकार झाला. तर ही मुख्य ऍसिडिटीची लक्षणं आहेत. आणि मग आम्लपित्ताचे काही उपाय आहेत का की जे मस्ट टू हॅव असले पाहिजेत? म्हणजे जसं तुम्ही आता मगाशी बोललात की आहारामध्ये किंवा खाण्यामध्ये काही गोष्टी आल्यानंतर होतात. मग असे काही डायटरी फॅक्टर्स प्लस काही आयुर्वेदिक उपचार असे आहेत का जे आपण यूज करू शकतो? तर आता मेनली कसं आहे की ऍसिडिटीचे उपाय किंवा त्यासाठी लागणारं पथ्य असं जर आपल्याला बघायचं असेल, तर पहिले ऍसिडिटी मुळात कशी होते हे साध्या भाषेत थोडं मी सांगतो. प्लीज. की आपल्याला जे शरीरात वात, पित्त, कफ 3 दोष आहेत, त्यापैकी जे पाचक पित्त आहे, पाचक पित्त म्हणजे जे तुमच्या अन्नाचं पचन करायला काम करत असतं. ओके. तसं प्रत्येकच ठिकाणी पित्त असतं, त्याचे वेगवेगळे प्रकार असतात. ओके. पण अन्नावर काम करणारं जे पित्त आहे त्याला पाचक पित्त म्हणतात. तर त्याचे वेगवेगळे गुण दिलेत. मग ते उष्ण, तीक्ष्ण, लघु, विस्र वगैरे त्याचे वेगवेगळे गुण आहेत. तर त्यापैकी पित्त हे आंबट कधीच नसतं. जर ते प्राकृत अवस्थेत चांगलं पित्त असेल तर ते आंबट कधीच नसतं. ओके. पित्त हे आंबट होणं आणि गरजेपेक्षा जास्त प्रमाणात सिक्रेट होणं, ह्या 2 गोष्टी घडायला लागल्या कीच तो आम्लपित्त आजार होतो, ज्याला नॉर्मल साध्या भाषेत ऍसिडिटी असं म्हणतात. तर पित्तचा जो आम्ल गुण आहे तो वाढल्यामुळे ऍसिडिटी होत असते. त्यामुळे कुठलेही आंबट पदार्थ जास्त सेवन केल्यामुळे एकतर तो होतो किंवा गरजेपेक्षा जास्त आहार घेतल्यामुळे तो होतो. या दोन्ही कारणांपासून ऍसिडिटी झाली असं शक्यतोवर होतच नाही. किंवा त्याला एक तिसरा इंटरेस्टिंग फॅक्टर असा आहे की जे कोस्टल रिजन मध्ये लोक राहतात, जिथे दमट वातावरण खूप असतं, त्याच्यात त्या एरियात सगळ्याच अन्न पदार्थात आम्लभाव जास्त असतो असं वर्णन आलेलं आहे. तर त्या एरियातले पदार्थ खाऊन आणि तिथे राहून राहून ऍसिडिटी होते आणि बरेचदा मग लोकांना मुंबईत ऍसिडिटीचा त्रास होत असतो, पण ते कोरड्या ठिकाणी शिफ्ट झाले, मग नाशिकला असेल किंवा मराठवाड्यात असेल की त्यांचा ऍसिडिटीचा त्रास कमी होतो. आणि ही ट्रीटमेंट म्हणून सुद्धा वर्णन आलेलं आहे ऍसिडिटीचं की तुम्ही कोस्टल रिजन सोडून कोरड्या ठिकाणी जाऊन राहा, जर औषधं काम करत नसतील तर शेवटचा उपाय म्हणून सुद्धा हे सांगितलं. तर हे सगळं जर आपण लक्षात घेतलं तर मुळात आंबट पदार्थ टाळणं आणि त्याच्या बरोबरच आंबट आणि तिखट असं कॉम्बिनेशन नसलेले पदार्थ म्हणजे लोणचं असतील किंवा आंबट तिखट ग्रेव्या असतील, हे टाळणं हे सगळ्यात महत्वाचं. आणि दुसऱ्या सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे एक्स्ट्रा खाणं टाळायचं. जेवढी भूक आहे त्याच्या 80% खायचं, 100% पण खायचं नाही आणि 100च्या वर खायचंच नाही. 100च्या वर खाल्लं तर ऍसिडिटी किंवा इतर कुठला तरी पोटाचा आजार 100% होतो. हे सगळ्यात बेसिक फॅक्टर्स आहेत. ओके. आता बऱ्याच असंही म्हटलं जातं की थोडंसं स्ट्रेस आल्यामुळे पण ऍसिडिटी होते. मग खरं आहे का हे? किंवा तर स्ट्रेस आल्यामुळे ऍसिडिटी होते का? तर होते. आता कसं आहे की आपले मानसिक जे काय हावभाव असतात आणि शरीरात होणारे बदल हे इंटरलिंक्ड असतात कायमच. तर त्याचं वर्णन आयुर्वेदात असं आलेलं आहे की क्रोध वाढल्यामुळे पित्त वाढतं, शोक किंवा डिप्रेसिव्ह टेंडन्सी किंवा अधिक विचार केल्यामुळे वात वाढतो असतो. तर तुम्ही अधिक विचार करत असा किंवा मग तुम्हाला काही दुःख झालं असेल
तर ह्याच्यामुळे वाताची गती विचित्र होऊन ऍक्च्युअली पित्ताचं प्रमाण वाढलेलं नसतं, पण तो वातामुळे पित्त वर आल्यासारखं होतं. मग ढेकरांबरोबर जर जळजळ होत असेल तर तुम्हाला हे बघायला पाहिजे की तुम्हाला अँझायटी किंवा डिप्रेशन सारखं काही होतंय का, किंवा तुम्ही काही कारणाने खूप चुकीचे विचार करताय का. ऑन द अदर हँड जर पोटात नुसतीच जळजळ होत असेल तर खूप दिवस आपल्याला कोणावर तरी राग किंवा ईर्ष्या आहे आणि ती आपण दाबून ठेवलेली, असं त्याचं कारण असू शकतं. तर लक्षणांनुसार तुम्ही हा विचार करून बघू शकता की ह्याच्यापैकी काही कारणं असतील तर त्यावर तुम्हाला वर्क केलं पाहिजे. मग आता ऍसिडिटी आपण म्हणजे जनरली तुम्ही जे 3 दोष सांगितले, तर नाडी परीक्षणानुसार ऍसिडिटीचा जो काही दोष आहे किंवा आम्लपित्ताचा जो काही दोष आहे तो आपल्याला ओळखता येतो का, किंवा त्याच्यात काही इम्प्लिकेशन्स होतात का? येस, ओळखता येतो. तर आम्लपित्तात कसं असतं, एक तर पित्त वाढलेलं आहे आणि जे मी मगाचपासून सांगतोय की एक्स्ट्रा खाल्ल्यामुळे किंवा चुकीचं खाल्ल्यामुळेच हा आजार होतो. तर कुठलेही चुकीचं खाल्ल्यामुळे किंवा एक्स्ट्रा खाल्ल्यामुळे जो शरीरात एक आमदोष निर्माण होत असतो. आमदोष म्हणजे अपक्व अन्न. तुम्ही जे खाल्लंय ते अर्धवट पचलं की त्यातनं जे टॉक्सिन निर्माण होतात त्याला आम म्हणायचं. तर ते टॉक्सिन प्लस वाढलेलं पित्त अशा कॉम्बिनेशनने ऍसिडिटी होत असते. तर तुम्ही नाडी परीक्षण करताना पहिल्यांदा तुम्हाला आमाची नाडी वेगळी लागते. नाडी जड लागणं, चिकट लागणं अशी त्याची वेगवेगळी वर्णन आहेत. तर ती आमाची नाडी असेल प्लस पित्ताची नाडी असेल तर ती आम्लपित्ताची नाडी असं म्हणून मग त्याचं डायग्नोसिस केलं जातं आणि बाकी लक्षण आणि हिस्ट्री ह्याच्यात मदत करतेच. मग आता जनरली आपण ऍसिडिटी झाल्यावर इनो सारखा ओव्हर द काउंटर जो मिळतो किंवा ओव्हर द टेबल जो मिळतो तो औषध घेतो किंवा अँटासिड सारख्या खूप प्रमाणात घेतलं जातं. मग खरंच ते पण तुमच्या बॉडीला तितकं हेल्प करतात का, किंवा त्यांचे काय साईड इफेक्ट्स होतात? राईट. तर आता जे प्रिस्क्रिप्शन अँटासिड आहेत आपल्याकडे असेच मिळतात, ते बरेचदा प्रिस्क्रिप्शन लागत नाही. म्हणजे रॅनिटिडिन असेल जे आता बॅन झालंय, पण पॅन्डी असेल किंवा अशी लोकांना नावं माहित असतात, ते कॅप्सूल्स ज्या मिळतात ग्रॅन्युल्सच्या, तर ती प्रिस्क्रिप्शन अँटीबायोटिक्स आहेत आणि ती बिना डॉक्टरच्या सल्ल्याची कोणीच घेऊ नये खरं तर. आणि त्याचे साईड इफेक्ट खूप लॉंग लास्टिंग आणि विचित्र आहेत. म्हणजे त्याचा किडनीवर तर परिणाम होतच असतो, साईड बाय साईड त्याचा लिव्हरवरही परिणाम होत असतो. आणि किडनीचा कॅन्सर होतो म्हणूनच पूर्वी जी रॅन्टॅक आणि झिंटॅक या नावाने फेमस 2 अँटासिड होत्या, त्या किडनीचा कॅन्सर होतो या रिस्कनेच त्या आता इंडियात बॅन केलेल्या आहेत. त्यामुळे त्या आता खूपच डेंजरस आहेत. उरला प्रश्न इनोचा. तर इनो म्हणजे खाण्याचा सोडा असतो, सोडियम बायकार्बोनेट ज्याला म्हणतो आपण. तर तो कम्पॅरेटिव्हली सेफ आहे, पण ती काय पूर्ण ट्रीटमेंट असं नाहीये. तुम्ही ट्रीटमेंट ही प्रॉपरच घ्यायला लागते आणि ती ट्रीटमेंट घेतल्यानंतर बरं झाल्यावर ते कंटिन्यू करायला पथ्यपालन नाही करायलाच लागतं. पण मग तो इनो घेताना म्हणजे बऱ्याच लोकांचं मी बघितलं ऑब्झर्व की लिटरली बॅगमध्ये पूर्ण पॅकेट असतं सर, आणि कन्सिस्टन्सी चालू असते. म्हणजे दिवसाआड म्हणा किंवा 2-3 दिवसातून एकदा ते पॅकेट घेतात. मग कितपत सेफ आहे ते खरं तर? आता इनोचं कसं आहे की जेव्हा तुम्ही सोडा ऍसिडिटीचं ट्रीटमेंट म्हणून घेत असता, तर जर शरीरात एक्सेस ऍसिड सिक्रेट होत असेल तर ते त्याने न्यूट्रलाइज होत असतं. म्हणजे पोटात एक्सेस ऍसिड आलंय, त्याच्यात तुम्ही सोडियम बायकार्बोनेट बेस टाकता, जसं आपण शाळेत एक्सपेरिमेंट करायचो. मग त्याचं सॉल्ट आणि वॉटर होऊन जातं न्यूट्रलाइज होऊन. तर तसं होऊन तात्पुरतं बरं वाटतं का? तर वाटतं. पण त्याचे 2 प्रॉब्लेम्स आहेत. पहिला प्रॉब्लेम म्हणजे जो रसधातू असतो, शरीरात अन्नाचं पचन झाल्यावर जो पहिला बॉडीचा टिश्यू निर्माण होतो, सगळं शरीर आहारानेच बनतं, त्यातला पहिला जो बॉडीचा टिश्यू बनतो तो रसधातू आहे. तर रसधातूची दुष्टी वारंवार या सोडियम बायकार्बोनेटच्या सेवनाने होत असते. आणि तुम्हाला नोटीस होईल की जे वारंवार जर तुम्ही हे घेत राहिला, इनो सारखे किंवा सोडा बायकार्बचं कुठलाही प्रॉडक्ट, तर तुमचा जो नाकातनं आणि तोंडातनं कफ सिक्रेट होत असतो त्याला एक खारट चव यायला लागते. तर हे तुमचा रसधातू दृष्टी सुरू झाल्याचं लक्षण आहे पहिला म्हणजे. आणि दुसरा म्हणजे जो शेवटचा बॉडीचा टिश्यू आहे ज्याला शुक्रधातू आपण म्हणतो, तर जो म्हणजे फर्टिलिटीसाठी सगळ्यात महत्वाचा आहे. तर कुठल्याही प्रकारचा क्षार सेवन करणं म्हणजे अल्कलाईन सॉल्ट ज्याला आपण मॉडर्न ह्याच्यात म्हणू, तर ते वारंवार सेवन केल्याने शुक्रदृष्टी आणि शुक्रक्षय हे पण दोन्ही कंटिन्युअसली होत असते. तर लॉंग टर्म मध्ये त्याचे बॉडीच्या पहिल्या टिश्यूवर आणि शेवटच्या टिश्यूवर दोन्हीवर दुष्परिणाम होत असतात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे प्रत्येकच ऍसिडिटीच्या पेशंटमध्ये एक्सेसिव्ह ऍसिड सिक्रेट होणं ही कंप्लेंट नसते. बरेचदा ऍसिडची क्वालिटी चांगली नाही, म्हणजे ते आम्ल जो गुण आहे पित्ताचा तो पित्तात नाहीच आहे, तो तयार झालाय म्हणून ऍसिडिटी होत असते. तर तो आम्ल गुण घालवणं ही त्याची ट्रीटमेंट आहे, पित्त न्यूट्रलाइज करणं ही त्याची ट्रीटमेंटच नाही. आणि त्यामुळे ते तुम्ही वारंवार करत राहिला तर मग पुढे लिव्हरवर परिणाम होतो, फॅटी लिव्हर होतं किंवा पोटाचे इतर आजार निर्माण होतात, कारण तुम्ही मेन कॉजला ट्रीटच नाही करत. आणि मग एक आता सध्या खूप टर्म प्रचलित आहे ती हायपर ऍसिडिटी, तर ती काय आहे नेमकी आणि त्याला आपण कसं बघू शकतो? ओके.
तर हायपर ऍसिडिटी ही अम्ब्रेला टर्म आहे. अम्ब्रेला टर्म म्हणजे काय की त्याच्या अंडर बरेच आजार येत असतात ओके. किंवा बरेच सिम्पटम्स येत असतात. तर हायपर ऍसिडिटी म्हणजे कुठल्याही पोटाचा सिम्पटम किंवा त्रास ज्याच्यामध्ये जळजळ किंवा पित्त वर येणं हे लक्षण आहे, त्याला हायपर ऍसिडिटी जनरली म्हणलं जातं. मग ते पित्त जास्त सिक्रेट होण्यामुळे असेल किंवा मग खाली तुम्हाला पोटात गॅसेस खूप आहेत, त्याचं वर प्रेशर येऊन नुसतंच त्या गॅसेसमुळे पित्त वरवर येत आहे. ते प्रमाणात वाढलेलं नाही, पण त्याला गॅस वर ढकलतोय. तर त्याला गॅस्ट्रो इसोफेजियल रिफ्लक्स डिसीज असं म्हणतात, GERD. ओके. तर बेसिकली रिफ्लक्स होतो. रिफ्लक्स म्हणजे वर येणं. तर त्याच्यात मग तुमचे अन्ननलिकेचे जे मसल्स असतात त्याचे हळूहळू विकनिंग व्हायला लागतं. तर हे सगळ्या गोष्टी हायपर ऍसिडिटी या अम्ब्रेला टर्म खाली येतात. पण त्याचे दोषानुसार आणि डायग्नोसिसनुसार आणि एक्झॅक्टली गॅस वाढून वर पित्त येतंय का पित्तच वाढलेलं आहे का पित्ताची क्वालिटी चुकलेली आहे, या तिन्हीनुसार ट्रीटमेंट बदलत असते. ओके. आणि म्हणजे आता तुम्ही डायटरी फॅक्टर तर सांगितलं, पण तो आहार कसा घेतला जातो याच्यावर पण ऍसिडिटीचं काही गोष्टी डिपेंड असतात का? कारण मी असं मध्यंतरी ऐकलं होतं की तुम्ही कसं खाताय याच्यावर पण तुमचं पचन, डायजेशन डिपेंड असतं. मग सेम त्याच्यामुळे पण ऍसिडिटी इम्पॅक्ट होते का? हो, होते. आता कसं आहे की जसं पदार्थ इम्पॉर्टंट आहे तसं आहाराचा टायमिंग आणि आहाराची क्वांटिटी आणि आहाराबरोबर घेतलेलं पाणी हे तिन्ही गोष्टी इक्वली इम्पॉर्टंट पाणी असतात. पण. पाणी पण. तर आता बरेच लोक सांगतात की जेवणानंतर 1 तास पाणी पिऊ नका किंवा जेवणाआधी 1 तास पाणी प्या, असे बरेच काय काय ट्रेंड येत असतात. करेक्ट. तर आयुर्वेदात असं वर्णन केलेलं आहे की जेवणाच्या आधी पाणी प्यायलं तर एक तर तुमचं पोट भरतं आणि जे काय पाचक स्राव आहेत ते डायल्यूट होतात. त्यामुळे तुमच्या शरीराला अन्नपचन व्यवस्थित होत नाही आणि तुमचं वजन कमी कमी व्हायला लागतं. म्हणजे वजन कमी करायचं असेल तर मुद्दाम हे ठरवून करू शकतो, पण त्याचेही काही दुष्परिणाम आहेत. नक्की. जेवणानंतर लगेच पाणी प्यायलं तरी अन्नपचन व्यवस्थित होत नाही आणि तुमचं वजन वाढायला लागतं. ऑन द अदर हँड जेवणाच्या मध्ये मध्ये जेव्हा गरज वाटेल तेव्हा 1-1, 2-2 घोट पाणी पिणं हे सगळ्यात सेफ आणि सगळ्यांना करण्यासारखी प्रॅक्टिस आहे. ओके. हे झालं पाण्याचं. दुसरं म्हणजे तुम्ही जर खूप रात्री उशिरा जेवत असाल तर कसं आहे 10 ते 2 म्हणजे दिवसा 10 ते 2 आणि रात्री 10 ते 2 हे 4 तास हे पित्ताचा काळ असतो. ओके. पण त्यातलाच दिवसाचा जो काळ आहे तो मध्यान्ह काळ जो सांगितलेला आहे तो सगळीकडेच नॅचरली हा खाण्याचीच वेळ आहे. बरोबर. तेव्हा सगळ्यांनाच जनरली भूक लागते. तर ती आयडियल भूक जी आहे ती सकाळी 10 ते 2च्या मध्ये लागत असते. तेव्हा तुम्ही खाल्लं नाही तरी तुमचं पित्त वाढणार आहे. आणि रात्री 10 ते 2ची जी वेळ आहे ती मात्र खाण्याची वेळ नसून ती पित्ताची वेळ असली तरी ती झोपण्याची वेळ. तर 10 ते 2च्या मध्ये जर तुम्ही जागे असाल तर जागं असल्यामुळे पित्त वाढत असतं. ओके. आता जेव्हा मी म्हणतो पित्त वाढतं ते क्वांटिटीनेच वाढेल असं नाही. काही वेळा त्याचे गुण बदलतात. हवे ते गुण सोडून ते वेगळे गुण घ्यायला लागतं आणि मग त्याच्यातनं आजार होतात. तर रात्री 10 ते 2च्या मध्ये झोपलेलं पाहिजे आणि सकाळी 10 ते 2च्या मध्ये जेव्हा भूक लागेल तेव्हा व्यवस्थित सकाळचं लंच ज्याला आपण म्हणतो दुपारचं जेवण ते व्यवस्थित झालं पाहिजे. हे 2 फॅक्टर महत्वाचे आहेत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आहारातले जे आपण पदार्थ घेतो त्यातले जे आता तुम्हाला माहित असतं की जरी तुम्ही रोजचं पोळी भाजी वरण भात खात असला तरी त्यातल्या त्यात या सगळ्यांमध्ये सगळ्यात जड जो पदार्थ आहे किंवा गोड चवीचा जो पदार्थ आहे तो पहिले खाऊन घ्यायचा आणि मग पुढचे पदार्थ कम्पॅरेटिव्हली हलके असे असले पाहिजे. आयडियली आपलं उलट होतं. नक्कीच. म्हणजे वरण भात हे शेवटी खातो, त्याच्यावर मग परत स्वीट खातो, परत मग काही लोकांना नंतर दही साखर खायची सवय असते. तर हे एक्झॅक्टली उलट पाहिजे की पहिल्यांदा तुम्ही गोड काय ते खाऊन घ्या, पहिल्यांदा वरण भात खाऊन घ्या आणि मग त्याच्यानंतर उरलेल्या गोष्टी खा. तर बरेच लोकांना आजकाल सवय असते स्क्रीन पुढे किंवा लॅपटॉपवर काहीतरी OTTवर बघत जेवण्याची. तर त्याचा डायरेक्टली जरी पित्ताशी संबंध नसला तरी त्याच्यात असं होत असतं की तुम्ही इन्व्हॉल्व्ह असता समोरच्या गोष्टीमध्ये, त्यामुळे व्यवस्थित जे अन्न चावलं जायला पाहिजे ते चावलं जात नाही आणि त्यामुळे चंक्स म्हणजे जे तुकडे म्हणतो आपण अन्नाचे तसेच्या तसे गेले जातात. करेक्ट. तर थोडंफार तुम्ही चावता आणि त्याची एक चंकी पेस्ट झाली की तुम्ही घेऊन टाकता. पण आयडियली तुम्ही जे चावताय त्याच्यातनं पूर्ण युनिफॉर्म पेस्ट म्हणजे टूथपेस्ट इतकी पातळ ती पेस्ट होऊन ते गिळणं अपेक्षित आहे तर पुढचं डायजेस्टिव्ह सिस्टम व्यवस्थित काम करू शकते. तर जर चंक्स अन्नाचे व्यवस्थित आत गेले तसेच्या तसे तर मग शरीरात जे पहिल्यांदा स्टमक मध्ये जातं अन्न म्हणजे अन्ननलिकेतनं जो पहिला भाग येतो त्याला स्टमक म्हणतात. तर स्टमक मध्ये ते अन्न गेल्यावर तिथे पहिल्यांदा ऍसिड असतं. तर त्या ऍसिडला ते मोठमोठे तुकडे ब्रेकडाऊन करायला खूप वेळ लागतो. ओके. आणि त्यामुळे जे 3 तासात होणारं पचन आहे त्याला 4-5 तास लागतात. मग ते तिथेच पडून राहतं. आणि ते पडून राहिल्यामुळे ते पित्त वरवर यायला लागतं. ओके. तर त्यामुळे हे न चावता अन्न गिळणं किंवा तुमचं डोक्यात काहीतरी वेगळे विचार चालू आहेत, तुम्ही टीव्हीवर काहीतरी बघताय किंवा खूप बडबड करत जेवताय, तर त्याच्यात अर्धवट चावल्या गेल्यामुळे मध्ये मध्ये पाणी प्यायचं विसरल्यामुळे जो होणारा त्रास आहे
त्याच्यामुळे हे GERD मगाशी सांगितलं असं इसोफेजियल रिफ्लक्स हा वाढत असतो. ओके. त्यामुळे त्याचा डायरेक्टली संबंध नसला तरी तुमची जे काय तुम्ही खाताय त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट असणं हे खूप महत्वाचं आहे. नाही, नक्कीच मला वाटतं. आणि हे सर्रास सगळ्यांसोबत होतं. म्हणजे काही लोक बघत नाहीत टीव्ही, पण त्यांचं ऑफिसचं काम चालू असतं आणि एक साईडला Yes. खात आहे, आणि सगळं आपण काम किंवा जे काय आपण करतोय त्याचं फक्त पोटासाठी करत असेल तर तेवढा 15-20 मिनिटाचा टाइम आपण स्वतःसाठी काढून जेवलं पाहिजे. नक्कीच. येस. म्हणजे आयुर्वेदात तर असं वर्णन आलंय की तुम्ही काही न बोलता शक्य असेल तर एकट्यानेच बसून जेवावं, कारण की तुम्हाला जेवढे आजूबाजूला स्टिम्युलस असतील तेवढं तुमचं अन्नावरनं लक्ष उडतं, मग नीट चावलं जात नाही, कमी खाल्लं जातं, कधी जास्त खाल्लं जातं, आवडीचा पदार्थ नकळत जास्त खाल्ला जातो, जरी आपल्याला माहितीये की ते आपल्यासाठी चांगलं नाही, आपल्याला उरलेले पदार्थ पण खायला पाहिजेत. तर या सगळ्या गोष्टी होत असतात. त्यामुळे अन्नावर पूर्ण फोकस असून व्यवस्थित चावून मध्ये मध्ये पाणी पिऊन जेवढं गरजेचं आहे तेवढंच खाणं, ह्याच्याने अर्धे आजार सॉल्व्ह होत असतात, आणि हेच आजकाल कोणी करत नाही. हा, नक्कीच. आणि उलट होतं. म्हणजे आजकाल लोकांना सोशल गॅदरिंग मध्ये जाऊन खायला जास्त आवडतं, किंवा 8 दिवसातून जर तसं काही झालं नाही तर लोक मिस करतात आणि मग बरोबर. हाऊस पार्टी करूयात किंवा त्याला कुठेतरी बाहेर जेवायला सगळे मिळून, मग त्यात जेवणाकडे कमी लक्ष आणि बाकीच्या गप्पांकडे किंवा गॉसिपकडे जास्त लक्ष दिलेलं जातं. नक्कीच. ओके. आता तुम्ही खाण्याच्या बाबतीत सांगितलं, परत पाण्याच्या बाबतीतही सांगितलं, पण आता एक मध्यंतरी ट्रेंड आला होता की 7 लिटर 8 लिटर पाणी प्यायला पाहिजे, पण त्याच्याने सुद्धा ऍसिडिटी वाढू शकते, म्हणजे एक्सेस ऑफ वॉटर बेसिकली. येस. तर आता हा सगळ्यात रादर महत्वाचा मुद्दा आहे, कारण की पित्ताचा एक गुण आहे तो द्रव गुण आहे. द्रव म्हणजे लिक्विड. करेक्ट. तर लिक्विड गुण जर पित्तामध्ये कसं आहे की तुम्ही आता समजा एका बादलीत एक झाकण कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ऍसिड टाकलं आणि दुसऱ्या बादलीत कम्प्लीट बादली भरून हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे जे फुल्ली कॉन्सन्ट्रेटेड आहे. तर पहिल्या बादली जिथे एकच झाकण हायड्रोक्लोरिक ऍसिड टाकलंय ते उरलेलं जर तुम्ही पाण्याने डायल्यूट करून टाकलं तर त्याची स्ट्रेंथ आणि ह्याची स्ट्रेंथ दोन्ही ऍसिडिकच आहे. करेक्ट. पण त्याचा पीएच आणि ह्याचा पीएच ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. तसंच जरी शरीर आपलं स्वतःचं समतोल ठेवायला ट्राय करत असतं कंटिन्युअसली, तुम्ही जर त्याला पाण्याचा ओव्हर सप्लाय करत गेला तर पोटातल्या पित्ताची क्वालिटी ही खराब होत असते. ओके. तर पोटातल्या पित्ताचं पीएच हे डाऊन जायला लागतं. ओके. आणि त्यामुळे असा रिसर्च आता यायला लागलाय की बऱ्याच पेशंट्सला ज्यांना ऍसिडिटीचा त्रास होतो त्यांना पोटातला ऍसिड जास्त प्रमाणात आहे पण त्याचं पीएच जास्त आहे, म्हणजे ते जास्त अल्कलाईन व्हायला लागलंय जेवढं असायला पाहिजे पीएच त्याच्यापेक्षा, म्हणून ते वर येत असतं आणि म्हणून त्यांनी अन्नपचन नीट होत नाही. आणि पोटातलं पीएच जेवढं बिघडेल तेवढं त्याचे बाकीचे जे एन्झाईम आहेत जे पोट सिक्रेट करत असतं, मग प्रोटीन डायजेस्ट करायला असेल, कार्बोहायड्रेट डायजेस्ट करायला असेल, त्याचे सगळे हिशोब पुढे चुकत जातात. त्यामुळे बरेचदा ऍसिडिटीची ट्रीटमेंट म्हणून ऍपल सायडर व्हिनेगर प्यायला देणं असा सुद्धा ट्रेंड आता युएस मध्ये सुरू झालेला. तो सुद्धा सरसकट सगळ्यांनी पाळणं हे चुकीचं आहे. पण द्रवगुण पित्तातला वाढला कीच ऍसिडिटी होते, उष्णगुण वाढल्याने ऍसिडिटी होते असं फार रेअर दिसतं. ओके. ते पण आपण काळजी घेतली पाहिजे. एक्सेस आपण कुठलीच गोष्ट करायची नाही. तुमचं शरीर तुम्हाला भूक लागल्यावर सांगतं, तुमचं शरीर तुम्हाला तहान लागल्यावर सांगतं. तर आपली भूक आपली तहान व्यवस्थित ओळखायला माणसाला जमलं पाहिजे आणि जेवढं शरीर मागतं तेवढंच द्यायचं. एक वेळ थोडं कमी दिलं तर चालतं, पण जास्ती देऊन होणारे जे प्रॉब्लेम असतात ते सॉल्व्ह करायला जास्त अवघड असतं. आता त्याचबरोबर असं ऐकायचं आहे की पित्त प्रकृतीचा लोक आहेत किंवा पित्त प्रकृतीचा माणूस आहे तो एकंदरीत कसा असतो, म्हणजे ज्यांच्यामध्ये कंटिन्युअस ऍसिडिटी असू शकते किंवा एकंदरीत आयुर्वेदानुसार पित्त प्रकृती कशी मेन्शन केलेली आहे? राईट. तर आयुर्वेदानुसार 3 मुख्य वात, पित्त, कफ, दोष आणि त्याच्या प्रकृती. तर प्रकृती म्हणजे काय, तर बॉडी टाईप, की तुमच्या प्रत्येक माणूस जसा वेगवेगळा असतो स्वभावाने तसंच प्रत्येक माणसाचं शरीरही वेगळं असतं आणि त्याच्यात असणारे चांगले आणि वाईट गुण वेगवेगळे असतात. बरोबर. सेम लॉजिकनी प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते. मग ती वात, पित्त, कफ किंवा या 2च्या कॉम्बिनेशननी 3च्या कॉम्बिनेशननी कुठलं कमी जास्त मीडियम अशा ह्याच्यात वेगवेगळी लक्षणं दिसतात. तर प्युअर पित्त प्रकृतीची जर आपण लक्षणं बघायला गेलो तर साधारणतः मध्यम बांध्याची, केस पटकन पिकणारी, कायम कुठेतरी काहीतरी ऍक्ने होतोय किंवा मग शरीराला खाज सुटतीये किंवा मग पटकन चिडणारे, थोडंसं तिखट खाल्लं तरी पोट बिघडतं, हे जी सगळी लक्षणं आहेत ही पित्त प्रकृतीची आहेत. कारण त्यांच्यात मुळातच उष्णगुण खूप जास्त असतो. त्यांना कायम गोड, कडू आणि तुरट असे पदार्थ आणि थंड टेम्परेचरचे आणि पोटात थंड जे वाटून देतात पदार्थ असे सगळे पदार्थ आवडत असतात. तर ही सगळी लक्षणांवरून आपण ओळखू शकतो की आपली पित्त प्रकृती आहे का. आणि ह्याच्या बरोबर अजून एक महत्वाची गोष्ट अशी असते की तुमचा जन्म
ज्या डेटला झालेला आहे, तर तुम्ही 9 महिने जर मागे गेलात तर तो काळ जर पित्ताचा असेल तर तुमच्या प्रकृतीत ते रिफ्लेक्ट होत असतं. ओके, तिथे पण. तिथे पण. तर सीझन वाईज जे शरीरात वात पित्त कफ कमी जास्त सगळ्यांच्याच होत असतात. तर तसं जर पावसाळ्यात आणि ऑक्टोबर हीट म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबरचा मधला जो पावसाळ्यानंतरचा आणि हिवाळ्याच्या आधीचा गरमीचा काळ असतो हा. 1-1.5 महिन्याचा, तर पावसाळा किंवा ह्या ऑक्टोबर हिटच्या काळात जर तुमचं कन्सेप्शन झालं असेल म्हणजे तुमच्या बर्थडेटच्या 9 महिने मागे गेल्यावर ह्या Correct. दोनपैकी कुठला पिरियड येत असेल तर तुम्हाला पित्ताचे त्रास होण्याची शक्यता खूप जास्त असते. ओके, नक्कीच. आता सर अजून एक खूप महत्वाचं विचारायचं आहे, जे आपल्या इंडियन फॅमिलीमध्ये कंटिन्यू होतं, डेली होतं, म्हणजे तो की सकाळी उठल्यानंतर सगळ्यांना चहा हवाच असतो. आणि त्यांनी कशी ऍसिडिटी वाढते, किंवा चहा आणि ऍसिडिटी यांचं काय कनेक्शन आहे? तर आता कसं आहे की आपण जो भारतात चहा पितो तर तो पहिल्यांदा म्हणजे ग्रीन टी आणि ब्लॅक टी असे 2 प्रकार मिळतात. ग्रीन टी म्हणजे चहाचं जे झाड आहे त्याची पानं तोडून ती ड्राय केलेली पानं इज ग्रीन टी. पण ती फर्मेंट करून काळी झाली आणि मग ती ड्राय केली तर तो ब्लॅक टी असतो, जो आपण उकळून त्याच्यात दूध टाकून चहा पित असतो. तर ब्लॅक टी हा मुळात फर्मेंटेड आहे, त्यामुळे आम्ल गुण जो आहे पित्तातला तो वाढायला त्याने मदत होत असते. ह्याच्याऐवजी ग्रीन टी जर घेतला तर त्याने एवढा त्रास होत नाही. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा म्हणजे तुमची जर मुळात पित्त प्रकृती असेल किंवा तुम्हाला पित्ताशी रिलेटेड काही आजार झालेला असेल किंवा आम्लपित्ताचा त्रास असेल तर रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने तो वाढतो. ह्याच्यासाठी साधा सोपा उपाय म्हणजे पहिल्यांदा काहीतरी थोडंसं पित्त शोषून घेईल असं सकाळी सकाळी खाऊन घ्यायचं. म्हणजे मग सगळ्यात ह्याच्यात चांगली गोष्ट आहे की 2 ते 3 मखाणे जे असतात ते चघळून चघळून खाणं किंवा चावून घेऊन टाकायचे आणि मग त्याच्यावर चहा प्यायचा, म्हणजे ऍसिडिटी होत नाही. आणि चहा जो आपण बनवतो त्याच्यात वेलदोडा कंपल्सरी टाकायचा. आलं टाकलं तर त्यांनी पित्त आल्याने वाढत नसतं, पण आल्याने पित्त शमनही होत नसतं. वेलदोड्याने मात्र पित्त शमन होतं. त्यामुळे वेलचीवाला चहा आणि त्याच्या आधी मखाणे खाणं. बिस्किटांनी सुद्धा ऍसिडिटीचं शोषण होतं, पण बिस्किट हे खूपच अनहेल्दी प्रकार असल्यामुळे मखाणे हा बेटर होतो. आता बोलता बोलता तुम्ही बोललात की पित्त शोषक आहार, म्हणजे असे कुठले घटक आहेत का ते पित्त शोषक आहेत, ऍटलीस्ट विदिन अ वीक किंवा अल्टरनेट डेज ते तुमच्या आहारात असावेत तुमचं पित्त बॅलन्स करायसाठी? बरोबर. तर आम्लपित्ताचा त्रास जर असेल तर सगळ्यात सोपा आणि घरेलू उपाय त्याच्यात आहे की सुंठ आणि साखर. हे समप्रमाणात मिक्स करून दिवसातनं 3-4 वेळा ती पावडर खाल्ली तर त्याने पित्ताचं शोषणही होतं. पण सुंठ गरम असते, पण ती चांगल्या ह्यानी म्हणजे आता सोप्या भाषेत सांगायचं तर जे आम्ल गुण आहे पित्तातला तो कमी करत असते ती, पण पित्तातला उष्ण गुण जो पचनासाठी गरजेचा आहे तो बॅलन्स करत असते, जिथे गरज असते तिथे वाढवत असते. त्यामुळे सुंठ हा जरी उष्ण पदार्थ असला तरी तो पित्तावर किंवा आम्लपित्तावर खूप चांगला उपाय म्हणून काम करतो, एस्पेशली जर तुम्ही तो गूळ किंवा साखरेत मिक्स करून खाल्ला तर. हे दिवसभराच्या रुटीनमध्ये ठेवणं. भूक लागलेली असताना जेव्हा आपण जेवायला बसतो तेव्हा एक साधं आल्याचं पाचक बनवून ठेवायचं फ्रीजमध्ये आणि ते 1 चमचा खाऊन मग जेवायचं. त्याच्यामध्ये लिंबू, सेंधव मीठ आणि किसलेलं किंवा चकत्या केलेलं आलं असं मिक्सचर. त्याला काही रेशो प्रमाण नाहीये, आलं बुडेल इतका लिंबाचा रस आणि चवीपुरतं मीठ असं टाकून तो बनवून ठेवायचा फ्रीजमध्ये. साधारण 15-20 दिवस तो टिकतो. हळूहळू त्यातल्या आलेला पिंक कलर येत जातो लिंबामुळे, पण तरी ते सेफ असतं कम्प्लिटली कन्झ्युम. तर ते जेवणाआधी खाणं आणि दिवसभरात सुंठ साखर खाणं हे केलं तरी व्यवस्थितपणे पित्ताचं शोषण आणि पित्ताचे जे चांगले गुण आहेत ते वाढतात, जे वाईट गुण आहेत ते कमी होतात. जनरली अजून एक बघायला मिळतं सर की बरीच लोकांना सकाळी आंघोळ करताना बोट घालून उलटी करायचा प्रयत्न करतात किंवा बोट घालून पित्त बाहेर पाडण्याचा प्रयत्न करतात. मग ते कितकं सेफ आहे आणि त्याचे काही साईड इफेक्ट पण असतात का? शरीरात जेव्हा कुठलीही गोष्ट प्रमाणाबाहेर वाढते किंवा चुकीच्या प्रकारे वाढते किंवा चुकीचे गुण त्याच्यात वाढतात तर शरीर त्याला आपोआपच बाहेर काढायला काहीतरी प्रयत्न करत असतं. त्याचे सगळ्यात महत्वाचे 3 मार्ग म्हणजे एक तर उलटी होते किंवा जुलाब होतो किंवा मग लघवी वाटे ते बाहेर पडत असतात. तर जेव्हा वरच्या भागात म्हणजे बेंबीच्या वरचा भाग सगळा आमाशय म्हणून आयुर्वेदात सांगितलंय की जिथे अन्नपचन होत असतं पण ते अजून पूर्ण पचलेलं नाही, आम आहे ते, म्हणून तिथे सगळा आमाशय. आमाशयात जर प्रॉब्लेम असेल आणि त्याला ऊर्ध्वग आम्लपित्त असं वर्णन आहे, तर ऊर्ध्वग आम्लपित्त असेल तर वरवर ते येतं आणि वरवर उलटी होते आणि उलटी झाल्यावर बरं वाटतं. आणि मग एकदा पेशंटला लक्षात आलं की आपल्याला उलटी केल्यावर बरं वाटतंय की पहिल्यांदा ती खूप पित्त वाढून उलटी होत असते आणि मग हळूहळू मुद्दाम उलटी काढायची सवय लागते. तर ही तात्पुरती म्हणून सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट जरी चांगली असली तरी उलटी काढून काढून जे तुमच्या पोटाचं जो पोटात असलेला नेसेसरी कफ आहे म्युकस लायनिंग जे की तुमच्या पोटातलं पित्त
जे तुमच्याच ऍक्च्युली आतड्यांना डायजेस्ट करू शकेल इतकं ते स्ट्रॉंग असतं. पण त्याला आतड्यांपासून प्रोटेक्शन मिळावं म्हणून जे म्युकस लाइनिंग असतं, जो कफाचा लेअर असतो, तोच त्यांनी झिजायला लागतो आणि मग पोटात अल्सर होणं आणि अल्सर होऊन ते फुटून मग रक्त पडणं, उलटी वाटे किंवा जुलाबा वाटे, हे सगळे त्रास चालू होतात. आणि शिवाय अन्नपचन अजून बिघडत जातं. त्यामुळे उलटी रेग्युलर काढणं हा काही पित्त किंवा आम्लपित्ताचा उपाय नाहीये. तुम्ही प्रॉपर पंचकर्मात औषधी तूप पिऊन डॉक्टरच्या गायडन्स खाली वमन, म्हणजे ते पण उलटीतनंच आपण कफ आणि पित्त बाहेर काढत असतो. पण ती प्रोसिजर वेगळी आहे, ती काय घरच्या घरी रोज करण्याची प्रोसिजर नाही. ओके. रोज उलटी काढणं ही कम्प्लिटली चुकीची सवय आहे. आता तुम्ही बोललात की पंचकर्मासाठी, मग ऍसिडिटीवर पण पंचकर्म इम्पॅक्ट करतात का? किंवा त्याचे पण म्हणजे खूप ऍसिडिटी वाढली असेल तर पंचकर्म करावेत का? आणि करावेत तर काय टाइम ड्युरेशन्स मध्ये ते करावेत? राईट. पंचकर्म हे सगळ्याच आजारांसाठी करता येतं, कारण शरीरात वात पित्त कफ ह्याचा वाढलेल्या किंवा चुकलेल्या बॅलन्समुळेच कुठलाही आजार होत असतो. बॅलन्स चुकतो म्हणजे कुठल्या तरी 3 पैकी 1 दोष किंवा 2 दोष वाढलेले आहेत. तर ते वाढलेले दोष शरीराबाहेर काढण्याचे वेगवेगळे मार्ग म्हणजे पंचकर्म आहे. ओके. तर त्याच्यात वमन म्हणजे उलटीचं औषध देऊन उलटी वाटे कफ आणि पित्त बाहेर काढलं जातं. विरेचन म्हणजे जुलाबा वाटे पित्त बाहेर काढलं जातं. वस्ती म्हणजे एनिमा ज्याला आपण म्हणतो, तो काढ्याचा असतो, औषधी काढ्याचा किंवा औषधी तेलाचा. त्याच्या वाटते वाताचं शमन केलं जातं. किंवा रक्तमोक्षण म्हणजे दूषित रक्त शरीरातनं काढून टाकतं. आणि लास्ट इज नस्य म्हणजे नाकात औषध टाकून दुष्ट कफ जो सायनसेस मध्ये वगैरे साठलेला आहे तो काढला जातो. तर हे सगळे जे वेगवेगळे शरीरात वाढले दोष काढण्याचे प्रकार आहेत त्याला पंचकर्म म्हणतात. आणि त्याच्यातलं वमन आणि विरेचन हे मुख्यतः आम्लपित्तासाठी वापरलं जातं, डिपेंडिंग ऑन कशी केस आहे. आणि ते सगळ्यांनाच गरजेचं असतं असं नाही. बरेचसे आम्लपित्ताचे पेशंट फक्त नॉर्मल औषधं घेऊन आणि डाएट कंट्रोल करून पूर्णतः बरे होतात. पण करायचंच झालं तर जनरली विरेचन हे जास्त प्रिफर केलं जातं आजच्या काळात. आणि ते साधारणतः अगेन मी म्हणलं तसं ऑक्टोबर हीटचा जो काळ असतो त्या काळात किंवा पावसाळ्याच्या काळात किंवा इव्हन आत्ता जो थंडी संपून उन्हाळा चालू होतो तो वसंत ऋतू जो आहे त्याच्यात वमन आणि उरलेल्या 2 सीझन्स मध्ये विरेचन असं जनरली प्लॅन केलं जातं. आणि त्यानुसार मग ते प्रोटोकॉल जो आहे तो फॉलो करून ट्रीटमेंट केली जाते. काही बेसिक मेडिसिन सजेस्ट करू शकता का सर व्ह्युअर्स लोकांसाठी, की ऍसिडिटी झाला हे घ्या इन्स्टेड ऑफ पॅन्टा ऍसिड किंवा पॅन्डी सारख्या मेडिसिन पेक्षा आयुर्वेदिक हे मेडिसिन ऍटलीस्ट ओटी सुद्धा तुम्ही घेऊ शकता, ओव्हर द टेबल तुम्ही घेऊ शकता? राईट. तर एक खूपच पॉप्युलर आणि बऱ्याच लोकांना माहिती असेल की सूतशेखर म्हणून टॅबलेट ही मिळते. ओके. तर सूतशेखर हे आम्लपित्ताचं औषध किंवा पित्ताची मात्रा असं म्हणूनही खूप ठिकाणी फेमस आहे महाराष्ट्रात. तर ते एक सगळ्यात चांगलं औषध आहे. पण ते सुद्धा लॉंग टर्म घ्यायचं किंवा नाही हे तुम्ही वैद्याशी बोलून हे केलं पाहिजे. आणि लॉंग टर्म ते घेणं सेफ आहे का? तर सेफ आहे, पण पेशंट तसा पाहिजे. प्रत्येकालाच ते सुटेबल आहे असं कुठलंच औषध प्रत्येकाला सुटेबल आहे का नाही तर नाहीये. तर ते फक्त डॉक्टरांनाच कळतं. त्यामुळे तुम्ही कुठले औषध लॉंग टर्म घेऊ नका. पण पॅन्डी वगैरे घेण्यापेक्षा सूतशेखर घेणं सेफ आहे. दुसरं एक कामदोधा म्हणून औषध येतं, ज्याच्यात शंख, भस्म वगैरे हे प्रकार आहेत की जे सगळे अल्कलाईन क्षार त्याच्यात असतात. आणि मग त्याला गुलाब पाण्याची भावना दिलेली असते म्हणजे त्याच्यात घोटलेलं असतं. तर त्याने शरीरातलं सगळं पित्त शमन होऊन थंडपणा वाढतो. त्यानंतर अगदी साधा घरच्या घरी करायचा उपाय म्हणजे धने आणि जिऱ्याचं पाणी. 1 चमचा धने, 1 चमचा जिरे 1 कप पाण्यात उकळायचं 5 मिनिटं चहासारखं आणि मग ते गाळून दिवसभरात थोडं थोडं पिणं. आणि जे शरीरात वाढलेलं पित्त आहे ते शमनही होतं आणि एक्सेस पित्त युरिन वाटे बाहेरही पडतं. तर हे असे काही उपाय आहेत की जे तुम्ही पॅन्डी किंवा काहीतरी घेण्याच्या ऐवजी नक्की करू शकता. आता सध्या पुन्हा एकदा सर एक टर्म खूप फेमस होत चालली आहे, इंटरमिजिएट फास्टिंग, किंवा एक 16 तास फास्ट करायचे, 8 तास फास्ट करायचे, आणि त्यांनी पण तुमच्या पित्तावर काही परिणाम होतोय का? कारण बऱ्याच असं होतं की लोकांना चव नाही वाटत आहे किंवा थोडंसं नाही चांगलं वाटत आहे तरी लोक ते फास्टिंग करायचे, मला डाएट करायचं या नावाखाली खात आहेत. मग ते पित्तामुळे होत असेल का किंवा तसं काही होतंय का? राईट. तर फास्टिंग हे जनरल थंब रूल म्हणून करणं चांगलं आहे का? तर नक्कीच चांगलं आहे. कारण लंघनम परम औषध असं आयुर्वेदात सांगितलंय की लंघनासारखं श्रेष्ठ औषध नाही. आणि लंघन जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुमचं शरीर स्वतःलाच हील करत असतं. जे वाढलेले टॉक्सिन आहे ते स्वतःच तुमचे सेल्स खाऊन ते पचवून त्याच्यातनं चांगल्या पेशी निर्माण करत असतात. तर त्यामुळे लंघन हे महत्वाचं आहेच. पण लंघन कसं करायचं, काय करायचं ह्याचे नियमही तेवढेच महत्वाचे. तुम्हाला भूक लागलेली असताना मी खाणार नाही
हे म्हणजे लंघन नाही, त्याच्याने हे पित्त वाढत असतं. ओके. किंवा मग माझा फास्टिंगचा टाइम मी ठरवून घेतलाय 16 तास आणि मग मी 8 तासातच खातो. तर ते 8 तासात ओव्हर इटिंग करायचं आणि उरलेले 16 तास भूक लागली तरी खायचं. हे असं काहीतरी करण्यापेक्षा ठरलेल्या दिवसातनं 2 वेळा द्विकाल भोजन असं आयुर्वेदात सांगितलंय, की 2 वेळा तर तुम्ही खाल्लंच पाहिजे. ओके. तर तुम्ही तुमची भूक आयडेंटिफाय करून सध्या तुमच्या रुटीनमध्ये, मग त्या वेळा चुकीच्या जरी असल्या तरी सध्या मला या 2 वेळांना भूक लागते माझ्या रुटीनमध्ये, त्याच 2 वेळांना खा आणि मग हळूहळू त्या वेळा नॉर्मल टायमिंग जे सांगितले जातात, की सकाळी 10 ते 2च्या मध्ये खाणं, संध्याकाळी 5 ते 8च्या मध्ये खाणं, ह्याच्यात त्या आणायचा प्रयत्न करायचा आणि मग त्या एकदा आल्या की दिवसातनं 2 वेळा खाणं हे सगळ्यात सेफ थंब रूल म्हणून सगळ्यांनी फॉलो करण्यासारखं आहे. पण भूक लागल्याशिवाय खायचं नाही आणि भूक लागलेली असताना खाल्लं नाही असंही करायचं नाही. ओके. आणि जेवढी भूक आहे त्याच्या 80% खायचं आणि जड पदार्थ पहिले खायचे. एवढे 3 नियम जरी फॉलो केले ना तरी मग बरेचसे पित्ताचे आजार हे आपोआप कमी होतात. ओके. अजून एक सर खूप कॉमन असतं, म्हणजे आपल्याला कुठे प्रवासाला जायचं असेल तर बऱ्याच लोकांना ना पोटात मळमळ होते, उलटीचा त्रास व्हायचा चान्सेस असतात. मग ती उलटीची एक गोळी घेतली जाते किंवा मळमळची एक गोळी घेतली जाते आणि ते थांबवलं जातं. मग ते पण ऍसिडिटीशीच रिलेटेड आहे का, किंवा त्याच्यात काय वेगळे गोष्टी असतात? राईट. तर ऍसिडिटीशी रिलेटेड ते नक्कीच असू शकतं. ज्यांना ऍसिडिटीचा त्रास आहे, कायमच मळमळ जळजळ होत असते, त्याच्यामुळे तर ते होतच. या व्यतिरिक्त जर कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल, म्हणजे माझा पित्ताचा त्रास होत नाही पण माझं पोट कधीच व्यवस्थित साफ होत नाही, ओके. असं जरी असेल तरी या लोकांना ते प्रवासात गाडी लागणं ज्याला म्हणतो आपण, किंवा एअर सिकनेस म्हणतो, ते प्रकार होत असतात. तर त्याचे कारण वेगवेगळे, त्यानुसार ट्रीटमेंट वेगवेगळी. तिसरी गोष्ट म्हणजे आत्ताचा जो सीझन आहे की थंडी संपून उन्हाळा चालू होतोय, या सीझन मध्ये शरीरातला कफ पातळ होऊन पोटात येत असतो आणि त्यामुळे पोटाचा अग्नी हा कमी होत असतो. तर या काळात जर खूप जास्त कफ वाढलेला असेल तरी सुद्धा हा त्रास होतो. त्या सगळ्यावर एक सिम्पटमॅटिक चांगला उपाय म्हणजे रुईचं झाड जे असतं ना, रुईचं झाड जे असतं त्याचं पान जे आहे ते तुम्ही तुमच्या डाव्या पायाखाली बुटात ठेवून द्यायचं. असा ह्याचा एक सोपा सिम्पटमॅटिक तोडगा आहे. आणि त्यांनी दुसरी जी गोळी असते जी मळमळीसाठी घेतली जाते त्याने ड्राउझीनेस येऊन झोप लागते आणि म्हणून तुम्हाला मळमळत नाही. ओके. ज्या ओव्हर द काउंटर तुम्ही गोळ्या घेता. ऑन द अदर हँड हे जर केलं तर त्यांनी पोटातली वाताची गती व्यवस्थित राहिल्यामुळे मळमळत नाही. त्यामुळे हे करणं कधीही बेटर आहे. नक्कीच. तर जसं आता तुम्ही कॉन्स्टिपेशनचं नाव काढलं, तो आय गेस सगळ्यात बऱ्यापैकी लोकांना आहे, पण त्याकडे दुर्लक्ष केलं जातं कारण तो डेली होत नाही. असं आहे, म्हणजे विदिन अ वीक मध्ये एखाद्या वेळेस होतो किंवा 15 दिवसातून एखाद्या वेळेस कॉन्स्टिपेशन जाणवतं, त्याच्यासाठी पण मेडिसिन्स घेतली जातात. मग मलावरोध केल्यामुळे किंवा साफ पोट न झाल्यामुळे पण ऍसिडिटी वाढते का? तो आणि ऍसिडिटीचा कसा संबंध असतो? येस. तर पोटातलं जे एक्सेस ऍसिड आहे किंवा एक्सेस पित्त जे आहे ते कायमच शौचावाटेच बाहेर पडत असतं. ओके. तोच त्याचा मेन मार्ग आहे. त्यामुळे पित्ताच्या कुठल्याही आजाराची ट्रीटमेंट पंचकर्मात काय केली जाते तर विरेचन केली जाते. विरेचन म्हणजे औषधी तूप पिऊन जुलाबाचं औषध देऊन जुलाबात वाटे पित्त काढून टाकणं. ओके. त्यामुळे पित्त शरीराबाहेर कुठून जातं तर शौचावाटे जातं. शौचाचा अवरोध केल्यामुळे पित्त शरीरात वाढतं का? तर अर्थातच वाढतं. आणि बऱ्याच लोकांना कॉन्स्टिपेशन आहे का तुम्हाला, तर असं म्हणल्यावर ते हो म्हणतात, कधी नाही म्हणतात. त्यांना कन्फ्युजन असतं की याचं उत्तर काय द्यायचं. त्याच्यात लाज जरी नसली तरी त्यांना कळतच नाही की कॉन्स्टिपेशन म्हणजे काय, नेमकं काय. तर बऱ्याच लोकांची अशी कन्सेप्ट असते की जर 2-3 दिवस आठवड्यातले मला म्हणजे मोशन होतच नाही तर त्याला कॉन्स्टिपेशन म्हणायचं. तर ते सिव्हिअर कॉन्स्टिपेशन झालं. नॉर्मल दिवसभरात जर तुम्हाला सकाळी मोशनला तुम्ही गेल्यावर पूर्ण साफ वाटतच नाही असं असेल, की रोज मला टॉयलेटला होते पण साफ वाटत नाही, तर ह्याला कृतेपी अकृत मल असं म्हणून वर्णन आलंय. ओके. ते सुद्धा कॉन्स्टिपेशनचाच प्रकार आहे. आणि ते का होतं तर तुम्ही एक्सेसिव्ह खाताय किंवा चुकीचं खाताय किंवा रात्री खूप उशिरा खाताय, त्याच्यामुळे अन्नपचन नीट होत नाही आणि शरीराला कळतच नाही की जो तयार झालेला मळ आहे तो अर्धवट पचन झालेल्यातनं तयार झालेला असतो. त्यामुळे शरीराला कळत नाही की हे बाहेर टाकायचंय का अजून डायजेशन करायची गरज आहे. ओके. त्या कन्फ्युजनमुळे रोज अर्धवटच पोट साफ होतं. तर हा सगळ्यात डेंजरस कॉन्स्टिपेशनचा प्रकार आहे. आणि त्याच्यातनंच हळूहळू मग वेगवेगळे आजार निर्माण होत असतात. तर तुम्हाला रोज सॅटिस्फॅक्टरी मोशन होते का, किंवा मग क्रॉनिक ह्याच्यात तुम्हाला दिवसच स्किप होतात का, किंवा खूप हार्ड स्टूल्स होतात का, तर यापैकी काहीही होत असेल तरी त्याच्यावर ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. आणि ही तिन्ही प्रकारचे कॉन्स्टिपेशन हे पित्त वाढायला कारणीभूत असतात. ओके. आता आम्लपित्तामुळे उपद्रव व्याधी कोणते कोणते होतात, किंवा आम्लपित्तामुळे असे कुठले आजार होऊ शकतात जे सिव्हिअर असू शकतात बेसिकली? राईट. आम्लपित्तामुळे सगळ्यात कॉमन होणारा
त्यातल्या त्यात शॉर्ट टर्म मध्ये होणारा उपद्रव म्हणजे एक शीतपित्त नावाचा आजार असतो. शीतपित्त म्हणजे स्किन ॲलर्जी, अर्टिकेरिया ज्याला म्हणलं जातं, की वातावरणात काही चेंज झाला, अचानक खूप थंडी वाढली किंवा गरमी वाढली, की शरीरावर डास चावल्याप्रमाणे गांधी येऊन खाज सुटते. सुटते खरं. किंवा मग लोक म्हणतात की मला पोलनची ॲलर्जी आहे, धुळीची ॲलर्जी आहे, कुठे काय अजून केमिकलची ॲलर्जी आहे. पूर्वी मला टिकली लावली की त्रास होत नव्हता, आता टिकली लावली तरी खाज सुटते आणि तिथे गांधी येते. तर हे सगळं पित्ताने रक्तदुष्ट झाल्याची लक्षणं तुमच्या शरीरात निर्माण झाली आहेत, हे त्याचं इंडिकेटर. तर ते सगळ्यात कॉमनली सुरुवातीला दिसायला लागतं जर खूप वर्ष किंवा खूप महिने ऍसिडिटी असेल तर. त्याच्यानंतर निर्माण होणारा डेंजरस उपद्रव म्हणजे लिव्हरचे कुठलेही आजार. मग ते फॅटी लिव्हर असेल किंवा लिव्हर सिरोसिस असेल किंवा गॉल ब्लॅडर जे पित्त सिक्रेट करत असतं तिथे होणारे खडे असतील, इथपासनं मग पुढे वेगवेगळे आजार ते सुरुवात होते. मग त्याचं हाय बीपी मध्ये कन्व्हर्जन होतं. काही लोकांना त्याच्या थ्रू कोलेस्ट्रॉल वाढायला लागतं. त्या सगळ्या लोकांना जर विचारलं की तुम्हाला ऍसिडिटीचा अनेक वर्ष त्रास आहे का, तर हो, मी पॅन्डीची स्ट्रीप कायमच माझ्या बॅगेत ठेवतो, असं त्यांचं उत्तर येतं. तर मग तिथपासनं ती ट्रीटमेंट केली की बाकी पुढचे प्रश्न आपोआप सुटत जातात. आम्लपित्ताचे उपद्रव हे खूप डेंजरस आहेत जर तुम्ही अनेक वर्ष पित्त ते सप्रेस करत राहिला तर सुरुवात झाल्यास त्याची व्यवस्थित ट्रीटमेंट करून घ्यायला पाहिजे. आणि जरी तुम्ही एखाद्या उपद्रवाची ट्रीटमेंट घ्यायला म्हणून येणार असाल तरी हे डॉक्टरला आवर्जून सांगितलं पाहिजे किंवा इतक्या वर्ष पित्ताचा त्रास आहे. नक्कीच, कारण आपण जर आपला त्रास लपवला की आपल्याला होत नाही ते लपवलं तर मे बी जे आपण औषधं घेतो किंवा जे मेडिसिन्स आपण घेणार डॉक्टर, त्याचा साईड इफेक्ट म्हणून अजून पित्त वाढू शकतं. कारण आपण जनरली बऱ्याचदा बघतो की कुठल्याही मेडिसिन दिल्यानंतर पहिल्यांदा पित्ताची गोळी दिली जाते आणि जे आपल्याला जेवणाआधी खायला लावतं. मग पित्ताची गोळी जेवणाआधी खाण्याचं काय कारण असतं म्हणजे नेमकं? तर आता कुठल्याही औषधाबरोबर पित्ताची गोळी दिली जाते ही आयुर्वेदिक ट्रीटमेंटमध्ये नाही दिली जात, ॲलोपॅथिक ट्रीटमेंटमध्ये दिली जाते. कारण ॲलोपॅथिक ज्या अँटीबायोटिक्स आहेत किंवा पेन किलरच्या गोळ्या आहेत किंवा क्रोसिन सारख्या आहेत, कॉम्बिफ्लॅम आहेत, तर ह्याने सगळ्यांनी एक्सेसिव्ह ऍसिडिटी हे त्याचा साईड इफेक्ट. तर त्याच्यामुळे आधीच तुम्हाला प्रिव्हेंटिव्ह म्हणून ते देऊन टाकतात की ह्याने जरी ऍसिडिटीचा त्रास होणार असेल तरी तो होणार नाही. आणि जनरली सकाळी रिकाम्या पोटी किंवा जेवणाच्या आधी जेव्हा पोट रिकाम आहे तेव्हा घेतलं तर एक्सेसिव्ह वाढलेलं पित्त त्या गोळीने न्यूट्रलाइज होऊन जातं किंवा अजून पित्त जे सिक्रेट होणार असतं आता तुम्ही जेवणार म्हणून, तर ती प्रोसेस थांबून जाते. तर त्यामुळे तुम्हाला पित्त जाणवत नाही झालेलं, पण तुम्ही खाल्लेलं अन्नही त्यामुळे अर्धवट पचत असतं. त्यामुळे तो जो आमदोष मी मगाशी सांगितला, अनडायजेस्टेड फूड मधनं होणारे टॉक्सिन, ती मात्र चेन त्यांनी चालू होते आणि चालूच राहते. डॉक्टर सर, तुमचं खूप खूप धन्यवाद. तुम्ही आलात आणि ऍसिडिटी सारख्या विषयावर आमच्याशी खूप गप्पा मारलात किंवा खूप डिटेलमध्ये आम्हाला त्या गोष्टी समजून सांगितल्यात. कारण बऱ्याचदा तो पार्ट असा आहे की पॅन्डीसारखी गोळी घेऊन किंवा इनोसारखी एक पुडी घेऊन चुटकीमध्ये त्याला बरं वाटतं ना आणि निग्लेक्ट केला जातो. मग त्याच्याकडे आपण खरंच ते बाकीच्या आजारांसाठी किती कारणीभूत ठरतं हे बघत नाही किंवा लक्ष देत नाही. आणि मग बाकीचे आजार झाल्यानंतर मलाच ते आजार का होत आहेत किंवा मला अनइझी का फील होतं याच्यासाठी कंप्लेंट करत राहतो. पण जसं तुम्ही सांगितलं तसं थोडासा आहार घेताना कॉन्सन्ट्रेशन करून, त्याच्यानंतर थोड्याशा बाकीच्या ज्या सवयी आहेत आपल्या झोपेच्या आणि जेवणाच्या वेळा पाळून जर आपण या गोष्टी कंट्रोल करू शकत असेल तर नक्कीच सगळ्यांसाठीच ते फायदेशीर आहे. त्याचबरोबर तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुम्हालाही आम्लपित्त किंवा ऍसिडिटीच्या काही कंप्लेंट्स असतील तर त्याही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आमची टीम बऱ्यापैकी प्रत्येक कंप्लेंटला किंवा प्रत्येक कमेंटला उत्तर द्यायचा प्रयत्न करेल. त्याचबरोबर तुम्हाला असा एपिसोड आवडतात का किंवा तुम्हाला ही पूर्ण सिरीज आवडत असेल तर कमेंटमध्ये आम्लपित्त लिहायला विसरू नका. धन्यवाद. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये अशाच एका नवीन विषयासोबत. चला, पण जाता जाता सबस्क्राईब करायला तुम्ही जर विसरताय ते विसरू नका. कारण सबस्क्राईब केल्यानंतर आम्हाला असंच मोटिवेशन मिळतं की आम्हाला अशीच एनर्जी मिळते नवीन नवीन व्यक्तींना तुमच्यासमोर घेऊन यायचे आणि नवनवीन विषय हाताळण्याचे. तर जाता जाता सबस्क्राईबचं बटन नक्की दाबायला विसरू नका. धन्यवाद.